श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना तर माहिती असेल 17 मे पासून 15 जून पर्यंत धोंड्याचा महिना हा लागत आहे, म्हणजे अधिक मास लागत आहे. तर या महिन्याच्या कालावधीत तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान कसं करायचंय, या महिन्यात तुम्ही विष्णूची सेवासाठी खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. तर तुम्ही कोणते नियम पाळावेत, वाचन रात्री करावं की सकाळी करावं, त्याचं उद्यापन कसं करावं, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याच्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करणं खूपच गरजेचं आहे. तुम्ही हे 30 दिवसाचं करणं तुमच्याकडून शक्य नसेल तर तुम्ही 1 दिवसाचं नक्की करू शकतात. सर्वप्रथम पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करावा लागेल. मासिक धर्मात तुम्ही 2-3 दिवस जरी बंद ठेवलं तरी चालणार आहे, तरी तुम्ही परत चालू करू शकतात. म्हणून याची काळजी घ्यायची नाही की मी आता बंद केलंय पुन्हा चालू करू शकते की नाही, करू शकतात. आणि सुरुवातीला पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करायचा आहे. पहिल्या दिवशी तुम्ही देवपूजा करून संकल्प करा. तुमचं संपूर्ण नाव आणि गोत्र सांगायचं आहे आणि व्यंकटेश स्तोत्राचं तुम्ही किती वेळा पारायण करताय, म्हणजे किती दिवसाचं करतायत, 1 दिवसाचं, 3 दिवसाचं, 5, 9, 11 का 21 दिवसाचं करताय, हे तुम्ही अनुष्ठान करताना सांगायचं आहे. आणि नंतर सकाळी केलं तरी चालेल, पण रात्री केलं, रात्रीच्या 12 वाजेला केलं तर खूप चांगला अनुभव तुम्हाला येणार आहे. कारण की हे स्वतः मी करून बघितलेलं आहे. रात्री 12 वाजेला तुम्ही स्तोत्र वाचायला सुरुवात करायची आहे. 11 वाजून 15 मिनिटांनी तुम्ही सुरुवातीला स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे, कोरे कपडे परिधान करायचे आहेत. म्हणजे मासिक धर्मात परिधान केलेले कपडे त्या दिवशी घालायचे नाहीयेत. तुम्ही पांढरं वस्त्र घातलं तर चांगली गोष्ट आहे, तर खूपच चांगलं आहे. तर पूजेला बसण्याआधी तुम्ही भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे. अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा मंत्र म्हणायचा आहे 11 वेळा आणि तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. भगवान विष्णूंची आराधना करायची आहे. भगवान विष्णूंना फूल चंदन व्हायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ या नावाचा 1 माळ जप करायचा आहे. नंतर तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे. ओम कुलदेवताभ्य नमः असं म्हणायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचाही जप करायचा आहे. तुम्ही कोणतंही पारायण करतात, काहीही पूजा करतात, तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं नाव हे घेतलंच पाहिजे. त्यांना नामस्मरण हे केलंच पाहिजे. आपण जेव्हा अनुष्ठानाला बसतो तेव्हा आपल्या बाजूला अजून एक आसन ठेवावं लागतं. कारण असं म्हणतात, आपण जेव्हा सेवा करत असतो त्यावेळी भगवान हे आपल्या जवळ येत असतात. म्हणून त्यांना सुद्धा तुम्ही आसन बाजूला ठेवायचं आहे. रात्री 12 वाजेला कंप्लीट 12 वाजेला तुम्ही वाचायला सुरुवात करायची आहे. संस्कृतमध्ये वाचलं तर तुम्हाला 1 तास लागतो, पण मराठीत वाचलं तर तुम्हाला 3 तास लागतात. वाचन करत असताना 10व्या ओळीपर्यंत वाचन करायचं आहे आणि 9व्या ओळीपर्यंत 10 वेळा म्हणायचे. किती? 10 वेळा. आणि 21 वेळानंतर, म्हणजे 21 वेळा म्हटल्यानंतर तुम्ही फलश्रुतीही म्हणायची आहे. मग तुम्ही 21 कॉईन घ्यायचे आहेत, 2 वाट्या घ्यायच्या आहेत. ज्यावेळी तुमचं मोजणी करण्यासाठी, म्हणजे 1 वेळा म्हटलं गेलं तर तो 1 कॉईन दुसऱ्या वाटेत टाकायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही 21 वेळा करायचं आहे. ते नाणे जे असतात तुम्ही नंतर ते नाणे तुमच्या तिजोरीत ठेवू शकतात. नंतर भगवान विष्णूंची किंवा नारायणांची आरती करायची आहे. नंतर व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान हे खूप महत्त्वाचं असतं. नंतर तेथे खडी साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे. उद्यापनाच्या शेवटच्या दिवशी वाचन पूर्ण झाल्यावर दुसऱ्या दिवशी खीरचा नैवेद्य तुम्ही हा दाखवायचा आहे. ही सेवा संतती प्राप्तीसाठी जरी केली तरी चालणार आहे. सुतक विटाळ असेल, मासिक धर्म असेल तर तुम्ही ही सेवा नाही करायची, तेवढे दिवस बंद ठेवायचे. असं तुम्ही कंटिन्युअस चालू ठेवू शकतात. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्ही 1, 3, 9, 1, 3, 5, 9, 11, 21 दिवसाचं तुम्हाला वाटेल तेवढ्या दिवसाचं तुम्ही हे पारायण करू शकतात. म्हणून तुम्ही ही सेवा नक्की करा. त्यामुळे तुमच्या आयुष्यात लक्ष्मी प्राप्त ही नक्की होईल. या व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अजून अशा नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे येत राहील. धन्यवाद.